आज 2 मे 2026 संपूर्ण राज्यामध्ये कडक असा उन्हाचा पहारा चालू आहे. कारण 41, 42, 43, 44 असं तापमान वाढलेलं आहे. आणि मराठवाड्यामध्ये अंबेजोगाईसारख्या थंड ठिकाणीसुद्धा 41, 42चं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु ह्याला उपाय म्हणून प्रत्येकानं छोटंसं काम केलं पाहिजे. आपण सर्वजण ए सीमध्ये बसलात, परंतु आम्ही ह्या थंड ए सीमध्ये बसून आतापर्यंत जवळपास वृक्षमित्र अभियानच्या वतीने आणि देशमुख परिवाराच्या वतीने आम्ही 19 लाख रोपं राज्याला मोफत दिलेले आहेत. आणि ही 2 वर्षाच्या राहिलेल्या ही पिशव्या बेलाच्या आता ही पिशव्या त्याच्यामध्ये बॅगमध्ये भरायचं काम चालू आहे सध्या. खरं तर थोडं जरी श्रमदान केलं, मला वाटतं रोज 200-300 पिशव्या आपण सहज भरू शकतो. आणि या निसर्गाला एक चांगलं देणं म्हणून आपण काम करू शकतो. कारण लय मोठं काम लागत नाही, छोटंसं काम आहे. म्हणजे कृती छोटी आणि किमया मोठी. हे बेलाचं रोप आता तयार झालेलं आहे, पिशवीमध्ये टाकून दिलेलं आहे. हा कढीपत्ता आहे, हे चिंचचं भरलेलं आहे. खरं तर म्हणजे छोटे हे रोपं इथं बॅगमध्ये भरलेले आहेत. आपण सर्वजणांनी अगदी टाकून दिलेले आहे. असे हे बिंबरळे इथं बघायला लागतात तुम्ही. हे डबे टाकून दिलेले आहेत. त्या डब्यापासून आपण टाकाऊपासून टिकाऊ एक चांगलं काम करू शकता. खरं तर म्हणजे आम्हालासुद्धा वाटतं की कुठंतरी गावाला जावं, फिरावं, मजा करावी, हॉटेलमध्ये जावं, परंतु आपलं एक देणं लागतं निसर्गाचं. आणि म्हणून अख्खं कुटुंब आमचं या कामामध्ये आहे. दिवसभर म्हणजे सकाळी बिया गोळा करणे आणि दुपारी पिशव्या भरणं आणि हे रोपं शिफ्ट करणं. कारण आता ह्याच्या मुळ्या हे गेल्या वर्षीच्या पिशव्या फाटलेल्या आहेत काही. आणि म्हणून ह्याला जीवदान देण्यासाठी आम्ही हे काम चालू आहे. आपल्याला सर्वांना विनंती की कमी करायचा पहारा आणि निसर्गाला द्यायचा सहारा. तर छोटीशी एक कृती करा की आपण एक झाड लावून निसर्गामध्ये रंग भरा. एवढंच आपल्याला या उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी विनंती नाही. खरं तर म्हणजे आपण सर्वांनी हे छोटंसं काम करावं.